का फेकू सर्व पेपर होलसेल मध्ये पाहिजे असेल तर शिक्षण मंत्र्यांशी संपर्क करा. सर्व पेपर होलसेल मध्ये मिळतील. जीडी पेपर 4 लाख रुपये विकायला आहे. घ्या नीट पेपर घ्या. 8 लाखामध्ये नीट पेपर घ्या आणि मुलांच्या भवितव्याशी खेळ करत आहे ते पेपर विक्री करून. घेतास का फेकू सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय, जिथे संतापलेल्या तरुणांनी भर रस्त्यामध्ये दुकान मांडून ओरडून म्हटलंय की या आणि होलसेल भावात टीईटी सीईटीचे पेपर घेऊन जा. नीट पेपर फुटीचा वाद हा देशामध्ये शांत होत नाही, तोच महाराष्ट्रामध्ये एक मोठा शिक्षण घोटाळा समोर आला आहे. 28 जून रोजी होणारी महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी हा पेपर फुटल्यानं ऐनवेळी रद्द करावी लागली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असा संताप आहे की थेट महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी दुर्गा. आधी समजून घेऊयात की नक्की काय घडलंय. 27 जूनच्या पहाटे ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी येथील एका हॉटेलवरती पोलिसांनी छापा टाकला. तिथे मूळ प्रश्नपत्रिकेचे संच सापडले आहेत. तपासामध्ये समोर आलं की हा तब्बल 1.5 कोटी रुपयांचा सौदा होता आणि यामागे बिहार, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत धागेदोरे असणारं एक मोठं आंतरराज्य रॅकेट कार्यरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासाठी SIT नेमली आहे. तर आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे आणि सरकार त्यांच्यावरती आता मकोका सारखा कडक कायदा लावण्याच्या तयारीमध्ये आहे. विधानसभेमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली की आगामी परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाईल आणि उमेदवारांना पुन्हा कोणतंही अतिरिक्त शुल्क हे भरावं लागणार नाही. पोलिसांनी कोर्टामध्ये म्हटलंय की भिवंडीमध्ये जप्त झालेल्या प्रश्नपत्रिकांवरती चक्क लातूर, जालना आणि वाशिम या परीक्षा केंद्रांचे सिरियल नंबर आणि कोड आहेत. याचा अर्थ सरळ आहे, पेपर थेट महाराष्ट्राच्याच मुख्य तिजोरीमधनं किंवा वाहतुकीच्या दरम्यान आतल्या माणसानं लीक केलाय. पोलिसांनी 4 राज्यांमध्ये धाडी टाकून आता मुख्य सूत्रधाराची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला सुद्धा बेड्या ठोकल्यात, कारण पैशांचे सर्व आर्थिक व्यवहार तीच पाहत होती. आणि याच मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला तीव्र शब्दात घरचा आहेर दिलाय. त्यांनी भर सभागृहामध्ये विचारलंय की देशाच्या चलनी नोटा जर नाशिकमध्ये छापल्या जातात तर महाराष्ट्राच्या मुलांच्या भविष्याचे पेपर छापायला आग्र्याला कशाला जायला हवं? आता विचार करा, या घोटाळ्याची पाळमुळं किती खोलवर गेली आहेत. या प्रकरणाचा दुसरा आणि सर्वात गंभीर पैलू म्हणजे शिक्षकांवरील अन्याय. सुप्रीम कोर्टाच्या एका नवीन आदेशानुसार जे शिक्षक 2011 ते 13 पूर्वीपासून म्हणजेच RTE कायदा येण्याआधीपासूनच नोकरी करत आहेत, त्यांना देखील नोकरीमध्ये टिकून राहण्यासाठी ऑगस्ट 2028 पर्यंत TET पास होणं सक्तीचं केलं गेलंय. जर ते पास झाले नाही तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देखील दिली जाईल. आता गंमत बघा, या परीक्षेचा सरासरी निकाल हा फक्त 1% किंवा 5% लागतो. परीक्षा देणारे 95% पेक्षा जास्त लोक नापास होतात. या परीक्षेमध्ये प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवण्याशी काहीही संबंध नसलेले स्पर्धा परीक्षेच्या दर्जाचे अत्यंत कठीण आणि विनाकारण गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात. ज्या शिक्षकांनी वयाची 30 वर्ष प्रामाणिकपणे ज्ञानदान केलं, त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलं आज मोठी झाली आहेत आणि त्यांना वयाच्या 50व्या वर्षी अशा त्रुटींनी भरलेली आणि पेपर फुटणारी परीक्षा द्यायला लावणं हे कितपत योग्य आहे? याच परिस्थितीमुळे आज महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्त्वाचं असं जनमत तयार होत आहे, जे थेट प्रशासकीय व्यवस्थेवरती बोट ठेवत आहे. विद्यार्थ्यांचा आणि विचारवंतांचा प्रश्न आहे की हा दुजाभाव केवळ शिक्षकांच्या सोबतच का? जर एखादी व्यक्ती एकदा UPSC किंवा MPSC परीक्षा पास होऊन डेप्युटी कलेक्टर, DYSP किंवा मग मंत्रालयामध्ये सचिव पदावरती रुजू होते, तर नोकरीमध्ये असताना त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी दर 5 किंवा 10 वर्षांनी त्यांची अशी कठीण फेरपरीक्षा घेतली जाते का? त्यांना कधी सांगितलं जातं का की तुम्ही पुन्हा परीक्षा द्या, नाहीतर नोकरीवरनं काढून टाकू? मग हा न्याय केवळ अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांनाच का लागू होत नाही? केवळ शिक्षण क्षेत्रालाच का टार्गेट केलं जातंय? एकीकडे प्रामाणिक तरुण रात्रंदिवस अभ्यास करून नैराश्यामध्ये जातोय, तर दुसरीकडे अनुभवी शिक्षकांवरती नोकरी गमावण्याची तलवार आहे आणि तिसरीकडे पेपर फोडणारे कोट्यवधी रुपये कमावून मोकळे होत आहेत.
ही व्यवस्था सुधारण्यासाठी नुसत्या ऑनलाईन परीक्षा पुरेशा आहेत की सरकारी धोरणांमधील हा दुजाभाव संपवणं गरजेचं आहे? तुम्हाला या जनमताबद्दल काय वाटतं? अधिकाऱ्यांच्याही अशा परीक्षा घ्यायला हव्यात का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा.